तर सगळ्यांनाच माहितीये की स्त्री जेव्हा घराबाहेर पडून काम करते तेव्हा तिला तिच्या कुटुंबाची साथ असल्याशिवाय तिला ते नाही करता येत. पण माझ्या बाबतीत अगदी असं झालं की माझी मुलगी खूप लहान असल्यापासून मी परत कामाला सुरुवात केली बाळणपणानंतर. तर माझ्या मुलीला अगदी लहानपणापासून माझ्या सासूबाईंनी सांभाळलं. आणि आता तर असंही शक्य आहे की 24 तासाची बाई असते, तेव्हाही मला ते शक्य होतं. पण आईचं मन असं असतं की तुम्ही बाहेर काम करत असताना तुमची मुलगी, तुमचं बाळ जर एका पगारी नोकरदाराकडे असेल तर आईची मनस्थिती वेगळी असते, आणि ती जर आजीकडे असेल तर आईची मनस्थिती पूर्ण वेगळी असते. तर माझी मुलगी माझ्या आजीकडे आहे, ही जी भावना होती त्या भावनेमुळे मी काम करू शकले. कारण मला हे माहितीये की आत्ता जर माझ्या मुलीला काही झालं घरी, तिला समजा ताप आला किंवा कुठे पडली, तिला लागलं, तर मी तिच्या जवळ असताना मी जे करू शकेन त्याच्यापेक्षा जास्त तिची आजी करेल. हो. आजीला जास्त माहित असेल की पटकन काय करायचं, आता कसं हे हँडल करायचं, आणि मला कसलीच काळजी नसते. तर ही सिच्युएशन जेव्हा एका स्त्रीच्या आयुष्यात असते तेव्हा मला असं वाटतं की ती भयंकर भाग्यवान आहे स्त्री, जी मी होते. की माझी मुलगी लहान असताना माझ्या सासूबाई ठामपणे माझ्या पाठीशी उभ्या होत्या. त्यांनी नेहमीच मला हे सांगितलं की तू हवं ते काम कर. कधीच त्यांनी मला अडवलं नाही. त्यांना खूप अभिमान होता माझ्या कामाचा. त्यांनी माझं प्रत्येक मी लिहिलेलं नाटकही येऊन बघितलं. तर आता त्या बाहेर हिंडू फिरू शकत नाहीत फारशा. पण आतापर्यंत माझं गुमनाम हे कोई जे नाटक आलं होतं तेव्हाही त्यांना हिंडा फिरायला जरा त्रास सुरू झाला होता. तरीही त्या आल्या, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, म्हणजे अभिमानाने पाणी होतं. आणि त्यांना म्हणजे एखादी बाई स्वतःच्या मुलीचं काय कौतुक करेल आणि स्वतःच्या मुलीचा किती अभिमान बाळगेल, त्यापेक्षा जास्त मला सतत माझ्या सासूबाईंच्या डोळ्यात माझ्यासाठी दिसत आले. आणि खरं तर आम्ही एकत्र राहत नव्हतो, म्हणजे आमची जवळ घरं, पण अगदी लग्नापासून आमची घरं वेगवेगळी होती. पण मला असं वाटतं की त्यामुळे आमचा बॉन्ड जास्त छान राहिला, की जे सतत एकत्र राहून भांड्यावरला भांडं लागतंच आपण म्हणतो तसं काही न होता त्या ठामपणे नेहमी माझ्या बरोबरच होत्या, आणि सतत त्यांची साथ मिळत राहिली एका घरात न राहून सुद्धा.